नमस्कार. कविताज रेसिपीमध्ये आपले खूप खूप स्वागत आहे. आज आपण ठेल्यावर हॉटेलमध्ये मिळणारा अगदी चमचमीत कटवडा करणार आहोत. अगदी घरच्या साहित्यापासून आणि एकदम चविष्ट, भरपूर खाण्यासाठी लहान मुलांना आवडतो म्हणून घरच्या घरी करून द्यायचे आहे. त्यासाठी मी अर्धा किलो बटाटे, जिरे, धने आणि बडीशोप घेतले आहे. हिरवी मिरची, कोथिंबीर, अद्रक, लसूण हे सर्व वाटून घ्यायचे आहे. हे सर्व वाटून घ्यायचे आहे. एकदम बारीक वाटून घ्यायचं नाही, थोडे मोठे मोठे ठेवायचं म्हणजे चवीला छान लागते. आता आपलं हे वाटण असे झाले आहे. आता गॅसवर एक कढई ठेवू. त्यात 2 चमचे तेल घालू. तेल गरम झाले की छोटा चमचा मोहरी घालू. मोहरी चांगली तडतडली की जिरे तडतडले की 5-6 कढीपत्त्याची पाने घालायचं. कढीपत्त्याची पाने तुम्हाला आवडत असेल तर घाला, नाहीतर नाही घातले तरी चालते, पण चवीला छान लागते म्हणून मी घातले आहे. आता आपण हे हिरव्या मिरचीचं वाटण वाटून घेऊ. हिरव्या मिरचीचं वाटण वाटून घेतलेले घालायचे आहे आणि याला मंद गॅसवर फ्राय करून घ्यायचे आहे. चिमूटभर हिंग घालायचं. हिंगमुळं चव छान येते. आणि चवीनुसार मीठ, हळद घालायचे आहे. आता हे सर्व एकजीव करून घ्यायचे आहे. त्यात उकडून मॅश केलेला बटाटा घालून घेऊ आणि हे सर्व भाजी व्यवस्थित मिक्स करून घेऊ. तुम्हाला जर माझे पदार्थ आवडत असतील तर लाईक करा, शेअर करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. कमेंट बॉक्समध्ये तुमची प्रतिक्रिया नक्की कळवा. तुम्ही प्रतिक्रिया दिली तर मला पण कळेल की माझे पदार्थ कसे झाले आहेत. आता आपण हे बटाट्याचं मिश्रण काढून घेऊ. त्याला 10 मिनिटासाठी थंड होण्यासाठी ठेवायचे आहे. त्यात थोडी कोथिंबीर घालून घेऊ आणि हे सर्व मिक्स करून घेऊ. आता आपले मिश्रण थोडे थंड झाले आहे. थंड झाले की याचे आपण वडे बनवून घेऊ. छोटे मोठे वडे तुमच्या आवडीनुसार गोळे बनवू शकता. तुम्हाला कसे पाहिजेत त्या प्रकारे बनवू शकता. मी आता सर्व गोळे बनवून घेतले आहेत. आता एका पातेल्यात 1 वाटी बेसन पीठ घ्यायचं आहे. चवीनुसार मीठ आणि छोटासा अर्धा चमचा खायचा सोडा घालायचा आहे. थोडीशी हळद. हे बॅटर चांगले अगदी व्यवस्थित गुठळ्या न होता मिक्स करून घ्यायचे आहे. आता आपले बॅटर चांगले व्यवस्थित झाले आहे. जास्त पातळ पण करायचे नाही किंवा घट्ट पण करायचे नाही. आता आपण गॅसवर तेल गरम होण्यासाठी ठेवू. तोपर्यंत एक गोळा बेसन पिठात बुडवायचा आहे आणि आपल्याला जर पोळल वाटत असेल तर आपण चमच्याने टाकू शकता किंवा जरी हाताने केले तरी चालते. आता अशा प्रकारे किती बसतील तेवढेच घालायचे आहे. जास्त वडे घातले तर व्यवस्थित तळत नाहीत. मी 4 वडे सोडले आहे आणि त्याला व्यवस्थित तळून घ्यायचे आहे. एक साईड तळली की दुसऱ्या बाजूने पलटी करून घ्यायची आहे. वडे हे चांगले सोनेरी रंगावर तळून घ्यायचे आहेत. आता मी राहिलेले सर्व वडे तळून घेते. आता माझे सर्व वडे तयार झाले आहेत. कट बनवण्यासाठी साहित्य: जिरे, बडीशोप, धने आणि पांढरे तीळ घ्यायचे आहे. त्याला व्यवस्थित भाजून घ्यायचे आहे.
हे आपण कट बनवून घेण्यासाठी बनवून घेत आहोत. आता हे मिश्रण थंड होईपर्यंत आपण गॅसवर कढई ठेवू. त्यात 2 चमचे तेल घालू. त्यात कांदा चांगला भाजून घेऊ. कांदा अगदी लाल झाला की त्यात आपण 2 चमचे खोबऱ्याचा कीस भाजून घ्यायचे आहे. हिरव्या 2 मिरच्या घालून भाजून घेऊ. अद्रकाचे 2 तुकडे आणि 8-9 लसूण पाकळ्या हे सर्व व्यवस्थित भाजून घ्यायचे आहे. जास्त भाजून पण घ्यायचं नाही, म्हणजे कडवटपणा चव येते. आता हे मिश्रण थंड होण्यासाठी ठेवून देऊ. धने, जिरे, ओवा, बडीशोप आणि हे सर्व मिश्रण वाटून घेऊ. याच्या वरून थोडीशी कोथिंबीर घालू. 1-5-6 कढीपत्त्याचे पाने घातले आहेत. हे मिश्रण मी वाटून घेतलेले आहे. आता गॅसवर कढई ठेवू. त्यात 2 चमचे तेल घालू. कढीपत्त्याची 5-6 पाने, हिंग आणि हे वाटून घेतलेले वाटण आहे ते व्यवस्थित फ्राय करून घ्यायचे आहे. हे चांगले तळी त्याला साईडने तेल सुटते तेव्हा आपण 1 चमचा काश्मीरी लाल तिखट, 1 चमचा घरचा काळा मसाला, हळद आणि धने पावडर घातली आहे. आता याला व्यवस्थित फ्राय करून घेऊ. मसाला करपू नये म्हणून त्यात 2 चमचे पाणी घालायचे आहे आणि त्याला व्यवस्थित फ्राय करून घ्यायचे आहे. मसाल्याला चांगला तेल सुटला की यात आपण कोमट पाणी घालायचे आहे आणि हा आपला